आज प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतो पण समयाला सादर होत नाही महाराज. सुख कशात आहे? एक छोटस उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक शेठजी होते, अत्यंत श्रीमंत, अत्यंत संपत्ती. त्यांच्या पत्नीने नाश्त्यासाठी शिरा बनवला. गावरान तुपातला शिरा बरं का, गावरान तुपातला शिरा बनवला आणि शेठजीन पुढे दिला. शेठजीने तो शिरा पाहिला. शेठजींची तळपायाची आग मस्तकात गेली. 40 वर्ष झालं लग्न होऊन अजून शिरा बनवता येत नाही. एवढा पातळ कुठे शिरा असतो का? अहो गावरान तुपातला आहे. असू द्या ना, पण एवढा पातळ असतो का? ची वाटी घेतली आणि अशी फिरकावून दिली महाराज. हे उदाहरण इथंच ध्यानात ठेवा. दुसरं एक उदाहरण सांगतो. एक गरीब घरातील कुटुंब आहे. 4 जण कुटुंबात राहत आहे. पती पत्नी 2 छोटेसे मुलं. अत्यंत गरीब परिस्थिती आहे. दररोज कमावलेला फक्त खाण्यासाठी उपयोग येईल एवढंच धन दौलत यायची. एक दिवस काय झालं, त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला जास्त पैसे मिळाले. त्याने बाजारातून मेथीची भाजी आणली आणि संध्याकाळी मेथीची भाजी झाली. जेवण झाले. रात्री असे बाहेर पटांगणात झोपले. चंद्राकडे पाहून ती बायको त्या नवऱ्याला म्हणते, का हो आज किती आपण भाग्यवान आहे. दररोज आपल्या लेकरांना फक्त भाकर आणि मीठ नाही तर मिरची खायला भेटते, पण आज तुम्ही इतकी मेहनत केली आणि मेथीची भाजी घेऊन आले. आज आपल्या लेकरांनी मेथीची भाजी खाल्ली. किती आपण आज भाग्यवान आहे, किती भाग्यवान आहे. आणि एकीकडे गावरान तुपातला शिरा हो, थोडासा पातळ झाला पण फिरकावून लावला. आणि आज या लेकरांना फक्त भाकरी बरोबर आज मेथीची भाजी मिळाली तरी ते कुटुंब सुखी आहे. मग सुख कशात आहे? समाधानामध्ये.